भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत अवमानकारक असे विवादास्पद विधान करून भारतीय जनतेच्या अस्मितेचा आणि लोकभावनेचा अनादर केलेला आहे। इतकेच नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचे नाव घ्या असे विधान करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचे काम सभागृहात केले। हे अत्यंत गंभीर व लोकशाहीला मारक आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे द्योतक आहे। जी व्यक्ती देशाचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा जबाबदार अशा केंद्रीय गृहमंत्री पदावर असणारे अमित शहा हे स्वतःचा कायदा भंग करून देशात अराजकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे। अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी निषेध सभेत केले। शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट येथे माकपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने पार पडली। यावेळी माकपचे कार्यकर्ते यांनी काळे वस्त्र परिधान करून काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून निषेध करताना अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, अमित शहा माफी मागा, मनुवादी सरकार मुर्दाबाद, तडीपार, अमित शहा चले जाओ अशा गगनभेदी आवाजात आक्रोश केले। यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करताच कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्यासह कॉम्रेड नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, विजय हरसुरे, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, दाऊद शेख, रफिक काझी, अभिजित निकंबे, अशोक बल्ला, मधुकर चिल्लाळ, मल्लेशम कारंपुरी आदींनी अमित शहांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा फाडून टाकण्यात आली। यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली। चिघळलेले आंदोलन कॉम्रेड एम.एस. शेख यांनी निवळून निषेध सभेला सुरुवात केली। नहीं चलेगा। बाबा साहब से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। बाबा साहब से जो टकराएगा सीधा ऊपर जाएगा। देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेलं आहे। आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लाभेल असे भयानक उद्गार, मनुवादीचे उद्गार देशाच्या गृहमंत्री अमित शहाने केलेला आहे। म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो, अमित शहाला गृहमंत्री पदापासून तडीपार करा आणि तडीपार केल्याशिवाय भारतीय जनता गप्प बसणार नाही। या देशामध्ये आंबेडकरांचे विचार घेऊन गेल्याशिवाय, या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला त्याचे अधिकार मिळाल्याशिवाय, या देशाच्या संविधानाला सन्मान मिळवून दिल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं या देशामध्ये सन्मान मिळू शकत नाही, हे आता जनतेला कळत आहे। आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही इशारा देतोय, ताबडतोबीनं अमित शहांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा काय गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे। अमित शहा जेलमध्ये गेल्याशिवाय, तडीपार अमित शहा जेलमध्ये गेल्याशिवाय आमची जनता स्वस्त बसणार नाही असा इशारा देतो। आणि